दिसते म्हातारी आहे परतरणी, कशी नखऱ्याची आहे माझी गिरणी, कशी नखऱ्याची आहे माझी गिरणी. हे मराठी गाणं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या अमेरिकेमध्ये 2020चे विश्वचषक करंडक सामने सुरू आहेत. या सामन्यासाठी न्यूयॉर्कला जे नासाऊ स्टेडियम तयार करण्यात आलं आहे, त्या स्टेडियमवरची जी ड्रॉप इन धावपट्टी आहे, त्या धावपट्टीचे नखरे सगळ्या वर्तमानपत्रामधून गाजले आहेत, वाजत आहेत. सगळेजण त्याच्यावर चर्चा करत आहेत. ही जी खेळपट्टी आहे नासाऊची, तिच्याबद्दल पत्रकार काय म्हणतात आणि तिथले लोक काय म्हणतात हे पाहणं मोठं इंटरेस्टिंग आहे. नासाऊच्या या खेळपट्टीमुळे आम्ही करतो ते सर्वोत्तम अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांना क्रिकेट रसिक प्रेक्षकांकडून चांगली चपराक बसत आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी मैदानावरील खेळपट्टी अमेरिकेच्या फ्लोरिडा भागातील माती वापरून ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी 4 ट्रेमध्ये 4 क्रिकेट खेळपट्ट्या बनवल्या आणि त्या प्रचंड मोठ्या ट्रकवर आणून खोलीत कार्पेट बसवतात तशा बसवल्या. पण झाले भलतेच. फ्लोरिडा राज्यातील मातीने न्यूयॉर्कला येऊन रुजायला नकार दिला. परिणाम स्वरूप मैदानावरील खेळपट्ट्या अपेक्षेपेक्षा खूपच विचित्र स्वभावाच्या झाल्या आहेत. 2 सामने या मैदानावर मुख्य T20 विश्वचषक स्पर्धेतले झाले आहेत, ज्यावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला शतकी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. उलट पक्षी ज्या कोणी या खेळपट्टीवर फलंदाजी केली त्या फलंदाजाला कधी बोटाला तर कधी बरगडीत चेंडू लागून इजा झाली आहे. बांगलादेश समोर सराव सामना करताना आणि आयर्लंड विरुद्ध मुख्य स्पर्धेतील साखळी सामना खेळून झाल्यावरही भारतीय संघाने या खेळपट्टीविषयी कोणतीही तक्रार केलेली नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड आणि कप्तान रोहित शर्मा यांनी आम्हाला खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागेल असे सांगून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. संयोजकांना भारतीय संघ नव्हे तर पत्रकार आणि समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंनी टीकेचे लक्ष केले आहे. $2,50,00,000 खर्च करून नासाऊ काउंटी भागात अत्याधुनिक क्रिकेट मैदान उभारण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. भव्य दिसणारी बाह्य वास्तू कमाल बनवली गेली आहे. कळीचा मुद्दा खेळपट्टी आणि बाह्य मैदानाचा आहे. न्यूयॉर्क भागात थंडीचा भर उशिरा ओसरल्याने मैदानावरील गवताला मुळे फुटून ती खोलवर रुजायला संधी कमी मिळाली. टीव्हीवर मैदान हिरवेगार दिसत असले तरी प्रत्यक्षात खेळताना गवत नव्हे तर रेती स्पष्ट दिसते आहे. प्रशिक्षकांनी खेळाडूंना सूर मारायला किंवा चेंडू अडवताना घसरत जायला मनाई केली आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळताना दिसत असल्याने नाणेफेकीचे महत्त्व वाढले आहे. निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढायला स्थानिक संयोजक धडपडत असले तरी त्यावर ठोस उपाय मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सत्य समोर येत आहे. रविवारी याच मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान असा स्पर्धेतील सर्वात लक्षणीय सामना होणार आहे. जगभरच्या क्रिकेट रसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागणार असताना खेळपट्टीच्या विचित्र स्वभावामुळे सामना रंगणार की नाही अशी शंका सगळ्यांना भेडसावत आहे. मैदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रविवारच्या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करताना नक्की किती पाणी मारावे किंवा किती काळ रोलिंग करावे याचा उलगडा होत नाहीये. जास्त रोलिंग केले तर खेळपट्टीला पडत असलेल्या भेगा अजून मोठी होण्याची भीती वाटत आहे. पूर्ण झालेल्या 2 सामन्यात अगदी पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवरील याच भेगांनी वेगवान गोलंदाजांना साथ देताना फलंदाजांवर आघात केला आहे. नासाऊ स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाले असले तरी येथे होणारे पुढील सामने कोणत्याही परिस्थितीत इतरत्र हलविण्यात येणार नाहीत असा पक्का विचार ICCने केला आहे. त्यामुळे असेल त्या परिस्थितीत संघांना खेळावे लागणार आहे. BCCIचे माजी मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांनी नासाऊ स्टेडियमच्या खेळपट्टीला सुमार असे संबोधले आहे. ड्रॉप इन खेळपट्ट्या वसवायच्या होत्या तर त्या 3 महिने अगोदर वसवायला हव्या होत्या
आणि त्यावर काही सराव सामने खेळायला हवे होते. तसेच अधिक रोलिंग करून टणकपणा वाढवायला हवा होता. त्यामुळे चेंडूचा बाउन्स समान राहिला असता. केवळ खेळपट्ट्या बसवण्यात आल्या आणि त्यावर कोणतीही मेहनत घेण्यात आलेली नाही, असे मत दलजीत यांनी व्यक्त केले. याच मैदानावर येत्या रविवारी होणाऱ्या भारत पाक लढतीबाबत विचारले असता दलजीत म्हणाले, मलाही कसा खेळ होईल याबाबत शंका आहे. केवळ खेळपट्टीच चांगली नाही तर इतर मैदानावरील गवतही अधिक असल्यामुळे चेंडू वेगात जात नाही. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे, कारण दोन्ही संघ फक्त ICC इव्हेंटमध्ये आमने सामने येतात. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत, पण न्यूयॉर्कमध्ये पार्किंगच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. या सामन्यासाठी पार्किंग शुल्क $1200 आहे. भारतीय रुपयानुसार जवळपास 1 लाख रुपये आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूने भारत आयर्लंड सामन्यात कॉमेंट्री करताना ही माहिती दिली आहे.